नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्रातील मागणीची संकल्पना कॉन्सेप्ट ऑफ डिमांड अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने प्रस्तावना, मागणीची व्याख्या, मागणीचे प्रकार आणि मागणीवर परिणाम करणारे घटक इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. प्रस्तावना. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अंशलक्ष्य अर्थशास्त्र म्हणून ओळखले जाते. याला आपण इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे देखील म्हणतो. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हणून ओळखले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने व्यक्ती किंवा व्यक्तींच्या छोट्या छोट्या गटांच्या आर्थिक कृतींचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो, म्हणून ते व्यक्तिनिष्ठ ठरते. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्रामुख्याने अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथपासून झाली. त्यानंतर डॉक्टर मार्शल, प्राध्यापक हिग्स, सॅम्युएल्सन, बोल्डिंग इत्यादींनी सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास केला. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अनेक महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश होतो, जसे की मागणी, पुरवठा, किंमत, उत्पादन फलन. यामधीलच कॉन्सेप्ट ऑफ डिमांड, मागणीची संकल्पना ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. आज आपण मागणीची संकल्पना म्हणजे काय हे पाहणार आहोत. मुळात वस्तू आणि सेवा यांच्या किमती ठरवण्यामध्ये किंवा वस्तू आणि सेवा यांच्या मूल्य निश्चितीमध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन महत्त्वाचे घटक कारणीभूत ठरतात. यानंतर आपण मागणीची व्याख्या अभ्यासणार आहोत. याआधी मागणी म्हणजे काय हे पाहणार आहोत. मानवी गरजा अनंत आहेत. दैनंदिन जीवनामध्ये मानवाला अनेक वस्तूंची, सेवांची आवश्यकता असते. त्या आवश्यकतेनुसार मानव त्या वस्तूंचा उपभोग घेत असतो, म्हणजेच त्या वस्तूंची मागणी करत असतो. परंतु मागणी म्हणजे काय नक्की हे पाहताना आपल्या असं लक्षात येतं की काही गोष्टींची फक्त आपल्याला इच्छा असते. मग केवळ इच्छा म्हणजे मागणी का? तर अजिबात नाही. मागणी आणि इच्छा हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मनुष्याला अनेक गोष्टींची इच्छा असते. अगदी उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपल्याला फॉरेन टूर करायची, विदेशी प्रवास करायचा आहे, ही आपली इच्छा आहे. कदाचित आपल्याला एखाद्या क्रिकेटचा सामना आपल्याला लाईव्ह पाहायचा आहे, ही आपली इच्छा आहे. परंतु ही इच्छा म्हणजे मागणी होत नाही आहे. त्या इच्छेचे आपल्याला रूपांतर मागणीमध्ये करता आले पाहिजे. मग ते करण्यासाठी प्रामुख्याने ती आर्थिक कुवत असली पाहिजे. तो इकॉनॉमिकल आपण सपोर्ट असला पाहिजे किंवा आर्थिक पाठबळ असलं पाहिजे. मग ती आर्थिक कुवत किंवा इकॉनॉमिकल सपोर्ट आपण म्हणतो तो असून त्याचे रूपांतर आपल्याला मागणीमध्ये करण्यासाठी तो खर्च करण्याची तयारी देखील असली पाहिजे. म्हणून ज्या वेळेला फक्त इच्छा आहे, त्याच्यानंतर आपली आर्थिक कुवत आहे, ती आपण खर्च करण्याची तयारी पण दर्शवतो, त्यावेळेला त्या इच्छेचे रूपांतर आपले मागणीमध्ये आपल्याला झालेले दिसते. मग आपली फॉरेन टूर कंप्लीट होऊ शकते, एखादा क्रिकेटचा सामना पाहायची इच्छा आपली पूर्ण होऊ शकते. म्हणून ज्यावेळेला आपण अर्थशास्त्रामध्ये मागणी बघतो, अनेक वस्तूंचा आपण उपभोग घेत असतो, अनेक वस्तूंची आपण खरेदी करत असतो, अनेक सेवांची आपण खरेदी करतो, अनेक वस्तू सेवांचा जो काही आपण उपभोग घेत असतो त्यांची मागणी करत असतो. परंतु ती मागणी ज्यावेळेला आपण त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ देत असतो, पैसे खर्च करण्याची आपण तयारी दर्शवतो, म्हणून आपल्याला त्यातून उपभोग घेता येतो. म्हणून एखाद्या विशिष्ट वेळी आपण एखाद्या विशिष्ट वस्तूंची ज्यावेळेला मागणी करतो, त्यावेळी आपण ती वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक कुवत देखील दाखवलेली असते किंवा पैसे खर्च करण्याची आपण तयारी दाखवलेली असते. म्हणून एखाद्या वेळेला आपण मागणीचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येतं की अर्थशास्त्रामध्ये एखादी विशिष्ट वेळी आपल्याला एखादी विशिष्ट वस्तू घेण्याची किंवा खरेदी करण्यासाठी फक्त व्यक्तीची इच्छा असून चालत नाही. त्यासाठी
त्याला आर्थिक कुवत देखील असणं आणि ती तयारी असणं ह्याही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच एक 3 गोष्टी आवश्यक ठरतात मागणीचा अभ्यास करत असताना. मागणी करणाऱ्या व्यक्तीची एक तर ती वस्तू खरेदी करण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. जोपर्यंत तुमची इच्छाच नाही आहे तोपर्यंत तुम्ही खरेदी करूच शकत नाही आहेत. म्हणून पहिली गोष्ट काय येते की तुमची ती गोष्ट खरेदी करण्याची इच्छा असली पाहिजे. सेकंड पॉईंट काय आहे, ती वस्तू खरेदी करण्यासाठी आवश्यक जे काही आर्थिक पाठबळ पाहिजे, आर्थिक कुवत पाहिजे, ती त्या व्यक्तीजवळ असली पाहिजे. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिसरा आहे, ती खर्च करण्याची तयारी देखील पाहिजे. बऱ्याचदा आपली इच्छा असते, आर्थिक कुवत पण असते, परंतु खर्च करण्याची तयारीच नसते. अशा वेळेला त्या इच्छेचे रूपांतर आपल्या मागणीमध्ये होऊ शकत नाही आहे. म्हणून ज्यावेळेला आपल्याला एखाद्या वस्तूंची आपण मागणी करतो त्यावेळेला या तिन्ही गोष्टींचं एक कॉम्बिनेशन झालं पाहिजे, तरच त्याचं इच्छेचं रूपांतर आपल्या मागणीमध्ये झालेलं दिसून येतं. म्हणून केवळ इच्छा असून काही होत नाही आहे. त्या इच्छेचं रूपांतर आर्थिक कुवतीनुसार आपल्याला मागणीमध्ये करावं लागतं. म्हणून ज्या इच्छेला आपण पैशाचं पाठबळ देतो, पैशाचा आर्थिक सपोर्ट देतो आपण, त्याच वेळेला त्या इच्छेचं रूपांतर आपल्याला मागणीमध्ये झालेलं दिसतं. अशा प्रकारे केवळ इच्छा असून चालत नाही आहे. त्याला आपण आर्थिक सपोर्ट केला तर नक्कीच त्या इच्छेचं रूपांतर आपल्याला मागणीमध्ये झालेलं दिसून येतं. म्हणून मागणीच्या काही अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. पहिली व्याख्या आहे प्राध्यापक बेनहॅम यांनी केली. एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये एखाद्या विशिष्ट काळामध्ये विशिष्ट किमतीला एखाद्या वस्तूचे किती नग विकत घेतले जातील हे सांगणे म्हणजे मागणी होय. आपण फक्त इथं मागणीची व्याख्या पाहत असताना एखादा विशिष्ट स्पेसिफिक कालखंड विचारात घेतो. मग एक विशिष्ट स्पेसिफिक कालखंडामध्ये विशिष्ट किमतीला, मग काय ठराविक किंमत आहे त्या वस्तूची, त्या किमतीला एखाद्या वस्तूंचे आपण किती नग विकत घेतो हे सांगणे म्हणजे मागणी होय. ही झाली प्राध्यापक बेनहॅम केलेली व्याख्या. यानंतर दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक स्टोनियर व हेग यांनी केलेली. मागणी म्हणजे काय, तर मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेले पैशाचे पाठबळ किंवा सामर्थ्य म्हणजे मागणी होय. आता मागणी केलेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आवश्यक जे काही आर्थिक सामर्थ्य आपल्याला लागणार आहे ते म्हणजेच मागणी होय. म्हणूनच मागणीसाठी एकतर इच्छा, पैसे खर्च करण्याची तयारी, ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. म्हणून या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला आपल्याकडे आहेत त्यावेळेला आपल्या ते इच्छेचे रूपांतर आपल्याला मागणीमध्ये करता येऊ शकते. मागणीची व्याख्या पाहिल्यानंतर आता मागणीचे प्रकार अभ्यासाचे आहेत. मागणीचे प्रामुख्याने 3 प्रकार दिसतात. पहिला प्रकार संयुक्त मागणी, दुसरा संमिश्र मागणी, तिसरा अप्रत्यक्ष मागणी. हे जे काही मागणीचे प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकार दिसतात त्यामधला पहिला प्रकार आहे संयुक्त मागणी. यालाच आपण इंग्लिशमध्ये जॉईंट डिमांड म्हणतो. एकत्रितपणे मागणी केली जाते. याची व्याख्या आहे एखादी गरज भागवण्यासाठी जेव्हा एकापेक्षा आपण अनेक वस्तूंची एकत्रितपणे मागणी करतो तेव्हा अशा मागणीला संयुक्त मागणी किंवा जॉईंट डिमांड असे म्हणतात. बऱ्याचदा एक गोष्ट घेऊन चालत नाही आपल्याला किंवा एकाच गोष्टीची मागणी करून चालत नाही आहे, त्याबरोबर दुसरीही गोष्ट घ्यावीच लागते, तरच त्या वस्तूंचा आपल्याला काय करता येतो, उपभोग घेता येतो. मग असं ज्यावेळेला आपण दोन्ही गोष्टींची मागणी एकत्रितपणे करतो त्या मागणीला संयुक्त मागणी असे म्हणतात. आता याचं उदाहरण आहे पेन आणि शाई. ज्यावेळेला आपल्याला पेनाची आपण मागणी करतो त्याच्यामध्ये शाई असणं गरजेची गोष्ट आहे, तरच आपल्याला काय करता येईल, पेनाचा उपभोग घेता येईल. म्हणून ज्यावेळेला आपली पेनाची मागणी असते त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये शाईची पण मागणी करतो आहे. ज्यावेळेला आपल्याला गाडीचा उपभोग घ्यायचा असेल, फक्त गाडी असून नाही चालणार, त्या गाडीमध्ये पेट्रोल असेल तरच आपण काय करतो, त्या गाडीचा उपभोग घेऊ शकतो. हे झालं आपलं संयुक्त मागणी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे संमिश्र मागणी.
संमिश्र मागणी म्हणजे काय? एकच वस्तू आहे, परंतु त्या वस्तूचा उपभोग किंवा त्या वस्तूचा उपयोग आपण विविध कार्यासाठी वापरतो. वस्तू एकच आहे, परंतु त्या वस्तूचा उपयोग आपण विविध प्रकारच्या कार्यांसाठी करतो. असा ज्यावेळेला उपयोग केला जातो त्याला आपण काय म्हणतो? संमिश्र मागणी. मग संमिश्र मागणीसाठी उदाहरण काय आहे? उदाहरणार्थ लाईटचा वापर, विजेचा वापर. लाईट सगळीकडे सप्लाय एकाच पद्धतीने होतो, परंतु आपण वापर गरजेनुसार करतो. अगदी घरी आपण टी व्हीसाठी वापर करतो, फ्रीजसाठी वापर करतो, त्याच्यानंतर मिक्सरसाठी वापर केला जातो, फॅनसाठी वापर केला जातो, शेतीमध्ये वेगळ्या कार्यासाठी वापर केला जातो, औद्योगिक कार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लाईटचा वापर केला जातो. गरजेनुसार लाईटचा वापर केला जातो. परंतु वस्तूची मागणी काय? एकच, लाईट. ती जी काही विजेची मागणी आहे त्याचा आपण काय करतो? विविध कार्यानुसार उपभोग करतो किंवा उपयोग करून घेतो. म्हणून ही जी काही आपली संमिश्र मागणी ठरते. एकच वस्तू आहे वीज, परंतु त्या विजेचा आपण अनेक कार्यांसाठी वापर करतो. हा झाला दुसरा प्रकार, संमिश्र मागणी. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय? डिराइव्ड डिमांड्स. ज्यावेळी आपण काही वस्तूंच्या उत्पादनांना मागणी करतो, परंतु त्या उत्पादनांसाठी मागणी करत असताना आपण इतर वस्तूंची पण त्याबरोबर मागणी करत असतो. परंतु ती जी काही मागणी करतो ती आपली अप्रत्यक्ष मागणी असते. आपण मागणी करतो एखाद्या विशिष्ट वस्तूची, परंतु त्याबरोबरच आपण अप्रत्यक्षपणे इनडायरेक्टली आपण काय करत असतो? त्याचबरोबरीनं इतर वस्तूंना देखील आपण काय करत असतो? मागणी करत असतो. फॉर एक्झाम्पल, आपण रेडीमेड कपड्यांची मागणी करतो. ज्या वेळेला एखादा कस्टमर रेडीमेड कपड्यांची मागणी करतो त्यावेळेला ते जे काही कापड तयार करण्यापासून जी काही प्रोसेस असेल, मग ते कापूस असेल, मग ते कापड तयार झालं असेल, मशीनचा यूज केला असेल, त्याच्यानंतर रेडीमेड कपडे तयार झाले असतील, ही जी काही प्रोसेस आहे आपण इनडायरेक्टली काय केलेलं आहे? या सगळ्यांची आपण मागणी केलेली आहे. परंतु आपण ॲक्च्युली काय करतो? फक्त दुकानामध्ये जाऊन डायरेक्ट आपण रेडीमेड कपड्याची डिमांड करतो. परंतु ज्यावेळेला आपण रेडीमेड कपड्याची किंवा तयार कपड्यांची आपण मागणी करतो त्यावेळेला आपण ह्या सर्व घटकांना इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे काय केलेली असती? मागणी केलेली असते. म्हणून एखाद्या विशिष्ट घटकांच्या मागणीतून ही जी काही अप्रत्यक्षपणे आपल्याला मागणी निर्माण झालेली दिसती त्याला आपण काय म्हणतो? अप्रत्यक्ष मागणी किंवा डिराइव्ड डिमांड्स. यानंतर आपण मागणीवर परिणाम करणारे घटक अभ्यासणार आहोत. याआधी आपण मागणी म्हणजे काय, त्याची प्रस्तावना, मागणीची व्याख्या आणि मागणीचे प्रकार पाहिले. यानंतर मागणीवर परिणाम करणारे कोणते घटक आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. प्रामुख्याने कोणत्याही वस्तूंची मागणीचा आपण विचार केला तर आपल्याला असं जाणवतं की कोणत्याही वस्तूंची मागणी ही स्थिर राहत नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला बदल झालेले जाणवतात. मग ते बदल होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात? काही वस्तूंच्या किमती बदलल्या तसे वस्तूंची मागणीमध्ये बदल होतो. काही वस्तू सीझननुसार बदलत जातात. म्हणूनच मागणीमध्ये हे जे काही आपल्याला बदल झालेले जाणवतात त्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. त्यापैकी पहिला घटक आहे हवामान. हवामानाचा एखाद्या वस्तूची मागणी वाढायची आहे किंवा कमी व्हायची आहे यावर हवामानाचा मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. आता हवामान जसजसे बदलत जातं आहे, सीझन्स बदलत आहेत, ऋतुमान बदलत जातं आहे. जसे ऋतूमध्ये बदल होतात, सीझन्समध्ये बदल होतात, त्याच पद्धतीनं वस्तूंच्या मागणीमध्ये आपल्याला बदल झालेले जाणवतात. आता उदाहरण पाहायचं असेल, आता थंडीचा सीझन किंवा हिवाळ्याचा सीझन आहे, त्यावेळेला आपली स्वेटरची मागणी वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे पावसाळ्याचा सीझन असेल तर आपली छत्रीची, रेनकोटची मागणी वाढते किंवा उन्हाळ्याचं असेल आपली कोल्ड्रिंकची मागणी वाढते. ही जी काही आपली सीझननुसार, ऋतुमानानुसार जी काही वस्तूंची मागणीमध्ये बदल होत आहेत याचा परिणाम काय होतो? एक मागणीवर परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. थंडीचा सीझन असेल तर आपली पहिली प्रायोरिटी काय राहणार आहे? स्वेटर्सला राहते. त्यावेळेला आपली कोल्ड्रिंकची मागणी ही कमी असणार आहे, पण स्वेटरची मागणी ही आपली काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून ज्यावेळेला आपल्या हवामानामध्ये ऋतुमानानुसार सीझन्समध्ये बदल होतात
त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला एकूण मागणीवर आपल्याला झालेला दिसून येतो आणि मागणीमध्ये बदल होतो. त्यानंतरचा पॉईंट्स आहे लोकसंख्या. आता देशाची काही लोकसंख्या आहे, लोकसंख्या वाढायला सुरुवात झाली, आपोआप वस्तूंची मागणी वाढते का, तर मानवी गरजा अनंत आहेत. त्याचप्रमाणे लोकसंख्येमध्ये घट व्हायला सुरुवात झाली. जसजशी लोकसंख्येमध्ये घट होईल, आपोआप लोकांची जी काही मागणी आहे ती लोकांची मागणी कमी कमी व्हायला सुरुवात होईल. म्हणून लोकसंख्या वाढली, मागणी वाढते आहे. लोकसंख्येमध्ये घट झाली, आपोआप मागणी देखील आपली कमी कमी व्हायला सुरुवात होती. यानंतरचा मुद्दा आहे उत्पन्न काय. देशातील लोकांचं उत्पन्न कशा पद्धतीने आहे. उत्पन्नामध्ये वाढ झाली, आपोआप लोकांची मागणी वाढायला सुरुवात होते. त्याच्या अगदी विरुद्ध लोकांचं उत्पन्न कमी झालं, मागणी कमी होते. लोकांचं उत्पन्न वाढलं, अगदी दिवाळीमध्ये लोकांना बोनस मिळाला, लोकांचं उत्पन्न वाढलं. जसं उत्पन्न वाढलं, लोकांची मागणी वाढती आहे. अगदी त्याच्या विरुद्ध उत्पन्न कमी असेल, आपोआप जी काही लोकांची खरेदी शक्ती आहे, पर्चेसिंग पॉवर जी आहे ती आपोआप आपल्याला कमी झालेली दिसते आणि यातूनच आपली जी काही मागणी आहे ती मागणी आपली कमी झालेली दिसून येते. त्यानंतरचा पॉईंट आहे सवयी काय आहेत. आता लोकांच्या आवडीनिवडी असतील, काही हॅबिट्स असतील, सवयी आपण म्हणतो, फॅशन्स असतील, याचा देखील आपल्याला मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या स्थिर नाही आहेत. कालखंडानुसार लोकांच्या आवडीनिवडी बदलतात, फॅशन्स बदलतात, काही सवयी बदलतात. हे जे काही बदल होतात याचा नक्कीच परिणाम आपल्याला लोकांच्या जे काही आवडीनिवडीत बदल होतो आहे त्यानुसार आपल्याला मागणीमध्ये बदल झालेला जाणवतो. म्हणून हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यानंतरचा आहे एक किमती काय आहेत. ज्यावेळेला आपण ग्राहक म्हणून एखाद्या वस्तूंची मागणी करतो त्यावेळेला आपला पहिला प्रश्न असतो की वस्तूंची किंमत काय आहे. जोपर्यंत आपण वस्तूंची किंमत विचारात घेत नाही तोपर्यंत आपण काय करत नाही, मागणी करत नाही. म्हणून वस्तूंच्या किमती काय आहेत. जसजशा वस्तूंच्या किमती वाढायला सुरुवात होईल, आपोआप लोकांची जी काही मागणी आहे ती लोकांची मागणी कमी होते. त्याच्या अगदी विरुद्ध वस्तूंच्या किमती कमी झाल्या, आपोआप मागणी काय होती, वाढायला सुरुवात होती. म्हणून मागणी असेल आणि किंमत या दोन्हीमध्ये प्रामुख्याने आपल्याला नेहमी व्यस्त संबंध दिसतो किंवा इन्व्हर्स रिलेशनशिप आहे, डिमांड अँड प्राईस. कारण वस्तूंच्या किमती आणि मागणी यांच्यामध्ये विरुद्ध दिशा बदलते. वस्तूंची किंमत वाढायला सुरुवात झाली की आपाप काय होतं, वस्तूंची मागणी मात्र कमी होते. किंमत कमी झाली, आपाप लोकांची मागणी वाढायला सुरुवात होती. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे बचत. आता लोक सेविंग्सला किती प्रायोरिटी देतात, लोकांची बचत प्रवृत्ती कशी आहे. देशातील लोकांची जर रोख पैसा जवळ बाळगण्याची प्रवृत्ती जास्त असेल, रोख प्रमाणात बचत करतात किंवा रोख रक्कम जवळ बाळगतात, आपोआप काय होईल, रोख पैसा जवळ ठेवला, वस्तूंची मागणी काय होईल, आपोआप वाढणार आहे. अगदी त्याच्या विरुद्ध लोकांनी बचतीचं प्रमाण वाढवलं, सेविंग्सवर भर दिलेला आहे. जेवढे जास्त लोक बचत करतील, लोकांची काय होईल, मागणी आपोआप कमी होत जाते. हा देखील आपल्याला बचतीचा एकूण आपली जी काही मागणी आहे त्या मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्यानंतरचं सरकारचं धोरण कशा पद्धतीने आहे. सरकारने कराचे दर वाढवलेले आहेत का कमी केलेले आहेत. सरकारने काही वस्तूंसाठी काही आर्थिक सवलती दिलेल्या आहेत का, याचा देखील आपल्याला एक मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे इतरही काही घटक असतील त्यांचा देखील आपल्याला मागणीवर परिणाम झालेला दिसून येतो. म्हणूनच ज्यावेळेला आपण एक मागणीवर परिणाम करणारे घटक अभ्यासतो त्यावेळेला प्रामुख्याने त्यामध्ये हवामान असेल, लोकांची बचत प्रवृत्ती असेल, वस्तूंच्या किमती आहेत, उत्पन्न आहे, आवडीनिवडी आहेत, सरकारचं एक धोरण कशा पद्धतीने आहे किंवा गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी आहे, मग कराचे दर ठरवण्यासाठी असू द्यात किंवा एक फ्युचरमध्ये आपण फॉरकास्टिंग करतो, म्हणजे डिमांड फॉरकास्टिंग करतो, एक मागणीचं पूर्वानुमान करतो किंवा एक गेस करतो, अंदाज व्यक्त करतो. आपण भविष्य काळामध्ये कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, कोणत्या वस्तूंच्या किमतीमध्ये घट होणार आहेत, याचा देखील नक्कीच आपल्याला परिणाम मागणीवर झालेला दिसून येतो. अशा प्रकारे मागणीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करता येतील.